सगळ्या महत्त्वाच्या फाईल्स काढ. एकही फाईल नजरेतनं सुटता कामा नये लगेच. येस मॅम. आजपर्यंत आयुष्यात असं कधी झालं नव्हतं माझ्या. कधीच अपयश पाहिलं नव्हतं मी. इतके प्रयत्न करून सुद्धा जे हवं ते तर मिळालं नाहीच. उलट जे हातात होतं ना ते सुद्धा निसटतंय आता. मॅम नेमकी कोणती फाईल हवी आहे तुम्हाला? तू सगळ्या महत्त्वाच्या फाईल्स काढ. मला हवी ती बघेन मी. फुल प्रूफ प्लॅनिंग करून सुद्धा माशी शिंकली कुठे? स्वराचा बॉयफ्रेंड तो कोर्टात आलाच कसा? तो कुठे ते फक्त मला माहिती होता. एक मिनिट, पण हे सगळं किरणला कसं माहित? शिवानीकडे काम करते म्हणजे तिला माहिती असणारच. अच्छा, म्हणजे किरण सुद्धा या सगळ्यामध्ये सामील होती? तसं मला नाही वाटत. किरण खूप भोळी आहे. गोळी? बाबल्या, तिने ना तुला गोळी दिली, गोळी, समजलं का? भोळी म्हणे. पण सगळं ठीक आहे यार. या सगळ्यातून आपला सारंग सुखरूप बाहेर आला तेच महत्वाचं. येस. कोणाच्या ना कोणाच्या रूपातून विठुराया आला आणि विठुरायानेच हा गुंता सोडवला. आपली परीक्षा घेण्यासाठी गुंता करणाराही तोच आणि सोडवणाराही तोच. मी आलेच. कुठे चाललीस? माझ्या विठुरायाला भेटायला. त्याचे आभार मानायचे मला. येते मी. तुझा खेळ तुलाच माहित विठ्ठला. का सगळं घडवून आणतोस आणि मिटवूनही टाकतोस. तुझ्या लेकरांना अडचणीतही टाकतोस आणि त्यातून सोडवतोस सुद्धा. खूप बोलले मी तुला, खूप ऐकवलं, पण सॉरी. तुलाही माहिती आहे ना, माझ्यावर वेळच तशी होती. एकीकडे मी सारंग सरांसाठी कोर्टात पोहोचू शकणार नव्हते, पण तुझ्या कृपेने फारू माझ्या मदतीला आली. नमस्कार, मी भैरवी वझे आणि माझी मुलगी आत्ताची सिंगिंग सेन्सेशन तारा वझे. मी जरा बॅकस्टेजला जरा व्यवस्था बघून येते. आलेच तारा. ऑल द बेस्ट. चल चल सावली, तू रेडी आहेस ना? कार्यक्रम सुरू करायचा आहे. हां, रेडी राहा. एव्हरीथिंग इज ऑल राईट. माझ्यावर कितीही वाईट वेळ आली तरी तू तुझ्या सावलीला एकटं सोडणार नाहीस हे पुन्हा सिद्ध करून दाखवलंस. तू कायम माझ्या पाठीशी उभा राहिलास. तुझे आभार नाही मानणार मी. आयुष्यभर तुझ्या ऋणात राहायला आवडेल मला. हे ऋण पांघरून आयुष्यभर तुझी भक्ती आणि सेवा करत राहीन मी.
तू फक्त माझ्या सारंग सरांच्या. बोल, किती फोन केले तुला, उचलत का नाहीयेस? शिवानी, तू मला खूप प्रॉमिसेस केलेलेस, खूप मोठ्या मोठ्या बाता मारलेल्यास, पण कन्व्हिनियंटली तू ते सगळं विसरलीस. आणि आता तर काय आहे, तू संपल्यातच जमायस. आय नो, यावेळी माझं प्लॅन फसलंय. मी सारंगला नाही अडकवू शकले, पण कोर्टाने जरी माझ्या चौकशीचे आदेश दिले असते ना, तरी ह्याचा अर्थ मी संपले असा होत नाही. मुद्द्याचं बोल, फोन का केलायस? नो वंडर. जहाज जेव्हा बुडतं ना, तेव्हा सगळ्यात आधी त्यातले उंदीर बाहेर पडतात. मला उंदीर म्हणायच्या नादात तुझं जहाज बुडतंय हे मान्य करते. नो वे. उंदराला असं वाटतंय की जहाज बुडतंय, म्हणून त्याने पळायचा निर्णय घेतलाय. मग आता परत उंदराला फोन करायचा नाही, कळलं? एक मिनिट. अजूनही सारंगच्या सहीचे पेपर्स माझ्याकडे आहेत, हे विसरू नकोस. स्मार्ट हा शिवानी. नाही, मला माहिती होतं की तू इतक्या लगेच हार मानणाऱ्यातली नाहीयेस. म्हणजे तू शिवानी कारखानीस आहेस. आय वॉज जस्ट टेस्टिंग यू. मी फक्त तुझी एक परीक्षा घेत होते. बोल, काय करायचं सांगते. कोणाशी बोलते?